राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही शताब्दी आपल्याला पाहायला मिळते। तिथीनुसार आज ही शताब्दी साजरी केली जाते। तिथीनुसार आज संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आज शताब्दी आहे। खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासाठी दसरा हा अतिशय खास दिवस आहे, कारण या दिवशी दरवर्षी संघाच्या मुख्यालयात म्हणजे नागपूरमध्ये रेशीमबागमध्ये विजयादशमी मेळावा हा भरवला जातो। तर यावेळी संघाचे स्वयंसेवक हे या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। संघाच्या स्वयंसेवकाकडून पथसंचलनही पार पडतं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, आज संघाच्या शताब्दी निमित्त हा विजयादशमी सोहळा साजरा केला जातोय, काय अधिक माहिती? नक्कीच जर बघितलं असेल तर 27 सप्टेंबर 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि आज जर बघितलं असेल तर 100 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूर्ण झाले। या निमित्त जर बघितलं असेल दरवर्षी जे आहे ते विजयादशमी उत्सव जे आहे ते नागपुरातील रेशीमबाग मैदानात मनवलं जातं। यंदा जर बघितलं असेल तर एक वेगळं ऐतिहासिक हा संपूर्ण वर्ष असणार आहे। आपण जर बघितलं असेल तर प्रमुख पाहुणे म्हणून जे आहेत ते रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती आहेत, मोहनजी भागवत सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि संघ चलन बळरे हे अशा प्रकारची जे आहे ते वाक्य आपल्याला दिसत आहे। एकंदरीत बघितलं असेल तर संघ हा दिवसेंदिवस वाढत अशा प्रकारच्या बॅकड्रॉप आहे तो आहे। सध्याच्या घडीला आपण बघू शकता की मंचावर जे आहेत माझ्या पाठीमागे जे आहेत ते मोहन भागवत जे आहेत सरसंघचालक ते आले आहेत। त्यासोबत जर बघितलं असेल तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत आणि सध्याच्या घडीला जर वातावरण जर बघितलं असेल तर इथं उत्साहाचं वातावरण आहे। 20 ते 22 हजार जे राष्ट्रीय संघाचे स्वयंसेवक आहेत ते गणवेशधारी इथं आले आहेत। त्यामुळे एकंदरीत बघितलं असेल तर थोड्या वेळात जे आहे ते मोहन भागवत बोलणार आहे, त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। आंतरराष्ट्रीय दूतावास सुद्धा याची हजेरी लावली आहे, त्यामुळे मोहन भागवत काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। निश्चित तेजसच्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की सरसंघचालक मोहन भागवत या ठिकाणी उपस्थित आहे। मी तुम्हाला विनंती करेल की या ठिकाणची दृश्य आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवावी। या सगळ्या परिसरामध्ये कसा आज हा सोहळा साजरा केला जातोय, पथसंचलन केलं जातंय। आपण जर बघू शकता की माझ्या जे समोर जे आहेत ते मोहनजी भागवत आहेत। उजव्या बाजूला जर बघितलं असेल तर इथे संपूर्ण संत महात्मा आहेत आणि एकंदरीत बघितलं असेल तर संघासाठी हा ऐतिहासिक संपूर्ण दिवस मानला जातो। त्यासोबत जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते संघाची प्रार्थना एकंदरीत सुरू आहे। सदा वत्सले मातृभूमी नमस्ते अशा प्रकारची जे संघाची जी प्रार्थना आहे ते एकंदरीत तिथं सुरू आहे। आपण जर बघू शकता की गणवेशधारी जे आहे ते स्वयंसेवक या ठिकाणी आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर वेगवेगळे जे संपूर्ण जे पाहुणे आहेत या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री खुद देवेंद्र फडणवीस असणार आहे, नितीन गडकरी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे। त्यामुळे मोहन भागवत काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। आपण जर बघितलं असेल तर सध्याच्या घडीला राजकारण आहे, त्यासोबत आंतरराष्ट्रीय करार असतील, त्यासोबतच जर बघितलं तर आरक्षण या विषयावर काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। निश्चित तेजस, मात्र आजच्या या संघाच्या कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी कशी असेल? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाची रूपरेषा जर बघितलं असेल तर आता सध्याच्या घडीला प्रार्थना सुरू आहे। त्यानंतर जे आहे ते कवायती होतील, दंड असेल, त्यासोबत जे आहे ते होणार आहे। त्यासोबत घोष हा संघाच्या प्रमुख एक आयाम आहे आणि त्या घोषाच्या माध्यमातून जे काही आहे ते संपूर्ण इथं सादरीकरण केलं जातं। त्यासोबत जर बघितलं असेल तर कवायती झाल्यानंतर जे आहे ते रामनाथ कोविंद जे माजी राष्ट्रपती आहेत ते बोलतील। त्यानंतर मोहन भागवत जे आहे ते देशाला संबोधित करतील आणि त्यासाठी जर बघितलं असेल तर संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे ते कडू काढत आहे। निश्चित तेजस, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते।